काय सांगाल कशामुळे आज रस्ता रोको तुम्ही केलेला आहे? कुठला रस्ता रोको केलाय नेमका आणि कशामुळे केलाय? भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते माननीय चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या महारवतनी जमिनी या ठिकाणी धनदांडग्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महारवतनीय जमिनी असतील गायरान जमिनी असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमानी जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या शेतकऱ्याला ज्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलानं जी काही घोटाळा केलेला जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करणं सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोरानं जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी आहे। अजित पवार असं म्हणतायत की त्या घोटाळ्याशी माझा थेट काही संबंध थेट नागानेशी ना बाप आहे ना तू या ठिकाणी बाप असल्यामुळे आज त्याला क्लीन चिट दिली गेली। तुम्ही बाहेर पडा त्याला कसं आतमध्ये घालतात कसा सोडतात बघा ना। तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात पदावर आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर तुम्ही वाटतं तुम्ही जर क्लीन चिट आहात तुम्ही बाजूला सरून या ठिकाणी शासनाने त्याची ही घ्यायला पाहिजे शासनाने चौकशी सुरू केली पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी चुकामी राजीनामा द्या आणि बाकी चौकशी होऊ द्या मग कसं होते बघा। त्यांच्यावर भाजपने 70,000 कोटीचा घोटाळ्याचा सुद्धा आरोप हे तर सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल राखून ठेवलेली आहे। जोपर्यंत अजितदादा वळवळ करत नाही तोपर्यंत ठेवलेले आहे। उद्या झाला तर अजितदादा परत काय वळवळ केलं की ती फाईल काढतात परत आतमध्ये घालतात। आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे तुमचं? आमच्या आंदोलनाचं अशा पद्धतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। हा आदेश आम्हाला आमचे नेते चंद्रकांतजी हांडोळे साहेबांनी दिलेला होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळं आता हे संपूर्ण महाराष्ट्रभर होणार। ओके ओके लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।